मी, समीर, आज माझ्या जीवनातील एका विलक्षण टप्प्याबद्दल सांगत आहे. जेव्हा माझा मुलगा यश 8वीत होता आणि अभ्यासामुळे थोडे मागे पडला होता, तेव्हा मी त्याच्यासाठी घरी शिकवणी ठेवली. ती शिक्षिका होती, रश्मी, एक शांत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व असलेली स्त्री. ती रोज संध्याकाळी यायची आणि यशला शिकवायची. मी एकटा वडील होतो. माझी पत्नी काही वर्षांपूर्वीच आम्हाला सोडून गेली होती. माझ्या एकाकी जीवनात रश्मीचे अस्तित्व एका मंद दिव्यासारखं होतं. मला तिच्याकडून एक भावनिक आणि मानसिक आधार हवा होता. एके दिवशी माझा मित्र, चेतन, घरी आला. तो रश्मीला पाहून म्हणाला, समीर, ही शिक्षिका आहे की कोणी मॉडेल? तू खूप नशीबवान आहेस. चेतनच्या बोलण्याने माझ्या मनात काहीतरी सुरू झालं. पण मी एकटा असल्यामुळे मी तिला कसं प्रभावित करू, हे मला कळत नव्हतं. चेतनने मला मदत करायचं आश्वासन दिलं. रात्री मी रश्मीचाच विचार करत होतो. दुसऱ्या दिवशी मी स्वतःच दरवाजा उघडायला गेलो. रश्मी मला पाहून हसली. आमच्या डोळ्यांची नजरांजर झाली. 1 आठवड्यानंतर मी तिला माझ्या बाईकवर घेऊन गेलो. मी मुद्दाम बाईक हळू चालवली आणि एका खड्यामुळे ती माझ्या खांद्यावर टेकली. तिने मला घट्ट धरले आणि माझ्या मनाला एक वेगळीच भावना जाणवली. काही दिवसांनी रश्मीने एका प्रदर्शनाचे आमंत्रण दिले आणि मला तिच्यासोबत जायला सांगितले. मी होकार दिला. तिथे गेल्यावर सगळे आम्हाला जोडपे समजत होते. आम्ही खूप गप्पा मारल्या आणि खूप आनंद घेतला. रात्री उशीर झाला आणि परतीच्या वाटेवर पाऊस सुरू झाला. आम्ही एका जुन्या कारखान्याच्या छताखाली थांबलो. रश्मीला थंडी वाजू लागली. तिने माझा कोट घातला आणि माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. त्या शांत क्षणात आम्ही दोघेही एकमेकांना अधिक जवळून ओळखले. त्या रात्रीनंतर रश्मी रोज रात्री यशला शिकवायची आणि नंतर माझ्यासोबत थोडा वेळ बसायची. प्रत्येक शनिवारी ती माझ्या घरीच थांबायची. माझ्या मनात भीती होती की यशला आमच्या नात्याबद्दल कळलं तर काय होईल, पण मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो. एका शनिवारी रात्री मी रश्मीसाठी एक कविता लिहिली. ती वाचून ती खूप भावुक झाली. तिने मला मिठी मारली आणि माझ्या डोळ्यात पाहून म्हणाली, समीर, मला तुझ्यासोबत माझं आयुष्य घालवायचं आहे. तिच्या बोलण्याने माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. मी एकटा बाप होतो. माझ्या मुलाला दुसऱ्या आईची गरज होती का? मी गोंधळलो. दुसऱ्या दिवशी माझ्या कार्यालयातून मला फोन आला की माझ्या पत्नीच्या विमा कंपनीकडून काही कागदपत्रे आली आहेत. ती पाहिल्यावर मला धक्काच बसला. ती फक्त एक अपघात नव्हता, तर आत्महत्या होती. माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. मी रश्मीला हे सर्व सांगितलं. ती म्हणाली, समीर, आपण यातून बाहेर पडूया. पण मी माझ्या पत्नीच्या आत्महत्येच्या रहस्यात अडकलो होतो. एका रात्री मला एक अनामिक ईमेल आला. मला तुमच्या पत्नीच्या मृत्यूचे कारण माहीत आहे. भेटायला या. मी घाबरून गेलो आणि चेतनला सर्व काही सांगितले. चेतनने मला काळजी न करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी मी ईमेलमधील पत्त्यानुसार एका सुनसान ठिकाणी गेलो. तिथे मला माझ्या पत्नीच्या डायरीतील एक पान सापडले. त्यात माझ्या पत्नीने लिहिलं होतं की ती माझ्यावर खूप प्रेम करते, पण एका अज्ञात व्यक्तीच्या ब्लॅकमेलिंगमुळे ती आत्महत्या करत आहे. त्याच क्षणी मला मागून कोणीतरी पकडले. तो माणूस दुसरा कोणी नसून चेतन होता. त्याने हसत सांगितले, समीर, तुझ्या पत्नीला ब्लॅकमेल करणारा मीच होतो. मला धक्का बसला. चेतनने माझ्या पत्नीला ब्लॅकमेल केले होते कारण त्याला माझ्याशी स्पर्धा होती. त्याने मला सांगितले की जर मी त्याच्या मित्रासोबतच राहिलो तर तो माझ्या मुलाला त्रास देईल. मला राग आला, पण चेतनने माझ्या हातात एक कागद दिला,
ज्यावर माझ्या पत्नीने लिहिलेले होते की ती माझ्यासाठी आणि यशसाठी एक महत्त्वाचे गुपित ठेवले आहे. ते एका बॉक्समध्ये आहे आणि तो बॉक्स फक्त यशला मिळेल. मी चेतनला सांगितले की मला त्याच्यासोबत यायचं आहे, पण मला यशला भेटायचं आहे. चेतन तयार झाला. आम्ही घरी पोहोचल्यावर यश माझ्याकडे धावत आला. मी त्याला मिठी मारली आणि सांगितले की मी त्याच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे ठेवले आहे. मी माझ्या मित्राकडे म्हणजेच चेतनकडे पाहिलं. त्याने एक विचित्र हास्य दिले आणि माझ्यावर बंदूक रोखली. तो म्हणाला, समीर, आता तुझे आणि यशचे आयुष्य संपले आहे. पण त्याच क्षणी यशने त्याच्या डोक्यावर एक दिवा फेकून मारला. मी संधी साधली आणि चेतनला पकडले. आम्ही पोलिसांना बोलावले आणि चेतनला अटक करण्यात आली. नंतर मला कळलं की माझ्या पत्नीने मला वाचवण्यासाठी हे सगळं केलं होतं. तिने डायरीमध्ये ब्लॅकमेलिंगचा उल्लेख करून मला एक इशारा दिला होता. मी आणि रश्मीने पोलिसांना सर्व काही सांगितले. पण त्या क्षणापासून मला एक गोष्ट कळली, आयुष्यात प्रेम नेहमीच सोपे नसते. ते एक रहस्य आहे, जे सोडवण्यासाठी तुम्हाला विश्वास आणि धैर्य लागते.